या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावरील महत्त्वाचे उदाहरणे पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 1. 13/14 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 3/4 राहील. काय म्हटलं आहे आपल्याला इथं? 13/14. 13/14 मधून काय वजा करावे. काय वजा करावे म्हणजे इथं दिलेली नाही म्हणून काय लिहायचं? वजा x. काय वजा करावे बरोबर म्हणजे बाकी 3/4 राहील. बरोबर किती येणार? 3/4. आता हा 3/4 इथं काय आहे? अधिक आहे. बरोबरच्या साईडनं आला तर काय होणार? वजा होणार. आणि हा x इथं काय आहे? वजा आहे. बरोबरच्या साईडनं गेला तर काय होणार? अधिक होणार. 13/14 वजा 3/4 बरोबर x. आता इथं या दोघांचा छेद समान नाही म्हणून यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. 13 गुणेला 4 13×4 52 वजा 14 × 14 14 × 28 14 × 42 भागेला या दोघांचा गुणाकार 14×4 56 बरोबर x. 52 वजा 42. 52 मधून 42 गेले किती राहतात? 10/56 बरोबर x. आता या दोघांना दोन्ही भाग जाते. 2×5 10 2×2 4 1 उरला इथं झाले 16 2×8 16 x बरोबर 5/28. x बरोबर 5/ इथे किती राहिले? 28. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. उदाहरण दुसरे. 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवायचे म्हणजे उत्तर 5/3 येईल. 5/9 5/9च्या म्हटलं म्हणजे काय लिहायचं? गुणाकाराचं चिन्ह. 1/3 च्या 36/10 मध्ये किती मिळवावे. इथं आपल्याला दिलेले नाही किती मिळवायचे म्हणून काय लिहायचं? x अधिक x. मिळवायचे म्हणजे अधिक. बरोबर उत्तर 5/3 येईल. 5/3. आता 5×1 5 5×2 10 9×1 9 9×4 36 2×1 2 2×2 4 वर उरले 2 2×1 2 आणि छेदामध्ये उरले 3 अधिक x बरोबर 5/3. आता x बरोबर 5/3 जसेच्या तसे हे 2/3 इथं अधिक आहेत. बरोबरच्या साईडनं आले तर काय होतील? वजा 2/3. x बरोबर इथं छेद समान आहे म्हणून छेद जशाचा तसा लिहायचा आणि वजाबाकी आहे म्हणून या दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. 5 वजा 2 3 3×1 3 बरोबर 1. x बरोबर 1. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. उदाहरण तिसरे. 3/4, 3/13, 3/11, 3/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? इथं आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे ते काढायचं आहे. तर अंश समान असल्यास ज्याचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. या अपूर्णांकापैकी सर्वात लहान छेद आहे 3/4 या अपूर्णांकाचा. तर आपलं उत्तर येणार 3/4. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. उदाहरण चौथे. 5/3 वजा 5/7 बरोबर किती? इथं आपल्याला या अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. 5/3 वजा
5/7. या दोघांचा छेद समान नाही म्हणून यांचा काय करायचा, तिरपा गुणाकार करायचा. 7×5 35 वजा 5×3 5×3 15 छेद या दोघांचा गुणाकार 7×21 बरोबर 35 वजा 15 20 छेद 21 जशीच्या तसे. आपलं उत्तर आलं 20/21. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. उदाहरण 5वे. 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 बरोबर किती? या सर्व अपूर्णांकाची आपल्याला इथं काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पण इथं सर्वांचा छेद समान आहे. जेव्हा छेद समान असतो तेव्हा छेद जसाचा तसा लिहायचा असतो आणि अंशामध्ये ज्या संख्या असतात त्या सर्वांची काय करायची असते, बेरीज करायची असते. 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर किती येणार, 5. 5/5 बरोबर येणार 1. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.